नागपूर शहरातील सर्वात लांब उड्डाणपूल दिघोरी ते इंदोरा दरम्यान बांधकामासाठी जीर्ण झालेला आहे। 5 पावली उड्डाणपूल मंगळवारी वाहतुकीसाठी बंद करण्यात आला। पुलाला पहिल्याच दिवशी प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला। गोलीबार चौक ते कमाल चौकापर्यंतच्या मार्गावर 2 रेल्वे फाटक असून या दोन्ही मार्गावरून 24 तासात 100वर रेल्वे गाड्यांची आवाजावी होते। रात्रीपेक्षा दिवसभरात अनेक वेळा दोन्ही फाटक चालू बंद होत असल्याने वाहन चालकांना प्रचंड मनसंताप सुरू झाला आहे। नवीन उड्डाणपुलाचे काम भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने करण्यात येत आहे। 5 पावलीच्या रेल्वे मार्ग कामठी मार्गावर सरकस करण्यासारखे झाले आहे। वारंवार रेल्वे फाटक चालू बंद होत असल्यामुळे दोन्ही बाजूने लांब वाहनांच्या रांगा दिसून येते। पूर्वी पुलावरून वाहतूक सुरळीत असल्याने वाहन चालकांना कोणताही त्रास नव्हता। यानंतर किमान 1.5 वर्षापर्यंत रेल्वे फाटक चालू बंद आणि वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांना करावा लागणार आहे। उड्डाणपुलाचे पाडकाम बुधवारपासून सुरू झाले असून वाहतूक बंद करण्यात आल्यानंतर क्रशर, डायमंड कटर आणि जेसीबी उड्डाणपुलाखाली आणण्यात आली। उड्डाणपुलाच्या पाडकामाकरिता गरजेनुसार रेल्वेकडून ब्लॉक घेतला जाणार व रेल्वेच्या भागातील उड्डाणपुलाचा भाग पाडण्यासाठी घ्यावा लागणार आहे। उड्डाणपुलाखालून वाहतूक सुरू असल्याने दोन्ही रेल्वे क्रॉसिंग समोर वाहतुकीचा खोळंबा सुरू झाला आहे। शहरातील वाहतूक सुधारण्यासाठी नवीन उड्डाणपूल बांधला जात आहे। जवळजवळ महिनाभर उड्डाणपुलाचे पाडकाम होणार आहे। 700 टन क्षमतेच्या क्रेनचा वापर पाडकामाकरिता केला जाणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अविनाश तोतडे यांची रिपोर्ट महान्यूज 7 करिता। सबसे अलग दिखेगी आपकी पसंद कृष्णा मेंस। इंडियन हो या इंडो वेस्टर्न स्टाइल में अलग कृष्णा मेंस, हमसे सस्ता कोई ना बेचे। दूल्हे राजा की पसंद कृष्णा मेंस। हमारे यहाँ कोट पैंट, कुर्ता पैजामा, जैकेट, शेरवानी, शर्ट, जीन्स सब कुछ एक ही छत के नीचे। कोट पैंट 3050 से लेकर 20,000 तक, कुर्ता पैजामा 500 से लेकर 2000 तक। हमारा पता कृष्णा मेंस, नंगा पुतला चौक, जगन्नाथ रोड, गांधी बाग, नागपुर।